ट्रान्सलेशन स्टडीज म्हणजे भाषांतर, साहित्याचं भाषांतर याविषयी अभ्यास करणारा विषय, ज्यामध्ये दोन भाषा असतात. एक ज्याला तुम्ही सोर्स लँग्वेज आणि दुसरी ज्याला तुम्ही टार्गेट लँग्वेज असं म्हणता. साहित्य ज्या भाषेत उपलब्ध आहे त्या भाषेला आपण सोर्स लँग्वेज असं म्हणू आणि ज्या भाषेत त्या साहित्याचं भाषांतर होईल त्या भाषेला टार्गेट लँग्वेज असं म्हणतात. या ठिकाणी डेसिडरेटा बाय मॅक्स हर्मन ही कविता इंग्लिशमध्ये आहे आणि याचं ट्रान्सलेशन आपण मराठीत करणार आहोत. तर सोर्स लँग्वेज कुठली झाली? इंग्रजी, आणि त्याचं ट्रान्सलेशन भाषांतर मराठीत, म्हणजे टार्गेट लँग्वेज कुठली झाली? मराठी. कवितेचं भाषांतर करत असताना खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. कवीचे जे भावभावना आहेत त्याचं प्रकटीकरण आपण टार्गेट लँग्वेजमध्ये व्यवस्थित करू शकतो का, आणि ते करण्यासाठी काय करता येईल? तर खूप वेळेला ही कविता वाचावी लागेल, त्यातला अर्थ समजून घ्यावा लागेल आणि त्या अर्थाचं सरळ सरळ शब्द जशाला तसं भाषांतर न करता त्यातून कवीला काय मांडायचं आहे ह्याचा विचार करून त्यासाठी योग्य अशी शब्दांची निवड करून ती मांडणी करता येणं अत्यंत गरजेचं ठरतं. तर एक छोटासा प्रयत्न म्हणून हे भाषांतर मी करत आहे. थोडंसं जाणून घेऊया. जेव्हा तुम्ही भाषांतर करता त्यावेळेला जो कवी आहे, कवितेच्या संदर्भात बोलत आहोत आपण, त्याच्या एकूण विषयी कवीविषयी सुद्धा आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तो नेमका कोण आहे? मॅक्स हर्मनच्या विषयी बोलत असताना तो एक अमेरिकन कवी आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे जाणून घेणं. त्याचं जे बालपण गेलेलं आहे ते एका जर्मन इमिग्रंट्स, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले अशा एका कुटुंबात त्याचा जन्म झालेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो व्यावसायिक आहे आणि एक वकील आहे. त्यानंतर तो पूर्णपणे साहित्याला अर्पण करून घेणारा आपलं आयुष्य असा एक व्यक्ती आहे. ह्या सगळ्या गोष्टीतून काय लक्षात येतं की तो व्यावसायिक आणि वकील असल्यामुळे त्याच्या म्हणजे भाषेमध्ये कुठेतरी एक प्रकारचं शिस्त आणि एक मूलमंत्र सांगणारी भाषा तुम्हाला दिसते, ज्या ठिकाणी तुम्हाला तो नियम सांगतो, काही लॉजिकल मांडणी ज्याला तुम्ही असं म्हणता, अशा प्रकारची त्याची रचना त्याच्या कवितेची आपल्याला दिसते. तर ही कविता मूळ त्याचं जे टायटल आहे, त्याचं जे नाव आहे, डेसिडरेटा आहे, लॅटिन शब्द आहे. त्याचा अर्थ डिझायर्ड थिंग्स. आपल्याला ज्या गोष्टी आयुष्यात हव्याशा वाटतात अशा गोष्टींची एकूण यादी कवी आपल्यासमोर मांडतो. आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये आपण काय करू शकतो याविषयी कवी आपले मत सुचवितो. ही कविता अत्यंत प्रसिद्ध अशी आहे. यामध्ये आपल्याला अलिटरेशन हा अलंकार दिसतो. खूप वेळेला तोच साऊंड रिपीट करून एक प्रकारचं म्युझिक त्यातून निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. ही कविता खूप लोकांनी वाचलेली पण आहे, लोकांमध्ये म्हणून दाखवलेली आहे, जसं की राजकीय नेते असतील, पुढारी असतील, त्यानंतर खूप कवी असतील, त्यानंतर ॲक्टर्स ज्याला तुम्ही म्हणता, ह्या लोकांनी पब्लिकमध्ये लोकांच्या समोर ही कविता मांडलेली आहे. डायडेक्टिक पोएम म्हणजे काय, तर एक प्रकारचं नैतिक शिक्षण देणारी ही कविता, मूल्य जपणारी, मूल्य सांगणारी ही कविता आपल्यासमोर कवी मांडतो. आनंदी जीवन जगत असताना काय करता येऊ शकतं आणि यशस्वी होण्यासाठी काय मार्ग आहेत हे या कवितेमध्ये आपल्याला मांडलेले दिसतात. डेसिडरेटा बघा, पहिल्या ओळीत गो प्लॅसिडली हे तुम्हाला कॅपिटलमध्ये दिसेल. याचा अर्थ अत्यंत महत्त्वाचे दोन शब्द कवी आपल्याला सांगतो.
खूप शांत राहा. दया, क्षमा आणि शांती. आपल्याही धर्मामध्ये सांगितलेलं आहे की आपण जर शांत असू तरच आनंदी आणि सुखी समाधानी जीवन आपण जगू शकू. जरीही जगात खूप गोंगाट गोंधळ अत्याचार माजलेला आहे आपल्याला माहिती आहे, तरी लक्षात ठेवा, आपलं मन आनंदी ठेवा आणि खूप शांततेत राहा. कुणाशीही भांडू नका. मतभेद निर्माण झाले तरीही त्या ठिकाणी तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. गो प्लॅसिडली अमिड द नॉईस अँड द हेस्ट अँड रिमेंबर वॉट पीस देअर मे बी इन सायलेन्स. तुम्हाला कवितेच्या ओळीचा अर्थ मी आधी सांगितला आणि नंतर कविता वाचलेली आहे. आता दुसरी ओळ बघा. ॲज फार ॲज पॉसिबल विदाउट सरेंडर बी ऑन गुड टर्म्स विथ ऑल पर्सन्स. तुम्ही तुमची मतं प्रखरपणे मांडा आणि लोकांशी मिळतं जुळतं राहा. खूप चांगले विचार तुम्ही मांडल्यानंतर तुम्हाला मित्र भेटतील, त्यांच्याशी मैत्री करा, सगळ्यांशी चांगलं वागा. गुड टर्म्स विथ ऑल पर्सन्स असं म्हणलं कवीने. पण विदाऊट सरेंडरिंग हे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. आपलं पूर्ण शरण न जाता ज्या वेळेला आपण समोरच्याचं म्हणणं ऐकून घेतो त्यावेळेला आपल्या मताचाही तितकाच आदर करा. स्पीक युअर क्वाइटली अँड क्लिअरली अँड लिसन टू अदर्स इवन टू द डल अँड इग्नोरंट. दे टू हॅव देअर स्टोरी. दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्या, त्यांच्या मताचा आदर करा. त्यांच्याकडेही अनुभव असतात, विचार असतात, भावना असतात. ते आपल्याला सांगतील. ते चुकीचे आहेत असं समजू नका, बोरिंग आहेत असंही समजू नका. त्यांच्या काही स्वतःच्या काही गोष्टी असतील, अनुभव असतील, ते आपल्याला खूप कामी येऊ शकतात. पण ते करत असताना आपले मतं त्यांची कुचंबना होऊ देऊ नका. शांतपणे तीही मांडा आणि त्यांना सांगा, जर आपल्याला त्यांची मतं पटली नाहीत समोरच्याची तर त्याला सांगा, मी तुझ्या विचारांचा आदर करतो पण तुझ्या विचाराशी मी सहमत नाही. अवॉइड लाऊड अँड ॲग्रेसिव्ह पर्सन्स, दे आर विशियस टू द स्पिरिट. काही लोक आपल्यावर एक प्रकारचा अत्याचार करू इच्छितात आणि त्यावेळेला ते मोठमोठ्याने बोलतात. त्यांचा आवाज उंच असतो, त्यांचं बोलणं अतिशय आक्रमक असतं. अशा लोकांपासून दूर राहा, सावध राहा. ही लोक आपल्या मनामध्ये खूप मोठ्या प्रकारचे नैराश्य निर्माण करू शकतात, मनाला यातना देऊ शकतात. If you compare yourself with others, you may become vain or bitter, for always there will be greater and lesser persons than yourself. तुलना करायची का लोकांशी? अजिबात करू नका. आपल्यापेक्षा श्रेष्ठही लोक असतील, कनिष्ठही लोक असतील, त्यावेळी आपण तुलना जर केली तर आपण दुःखी होऊ असं कवी म्हणतो. आपण आपलं आयुष्य अर्थहीन जगत आहोत अशी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. जर एखाद्या यशस्वी व्यक्तीशी आपण सतत आपली तुलना करू लागलो तरी तुलना करणं चुकीचं आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, आपलं आयुष्य वेगळं आहे याची जाणीव अतिशय महत्त्वाची आहे. एन्जॉय युअर अचिव्हमेंट्स ॲज वेल ॲज युअर प्लॅन्स. कीप इंटरेस्टेड इन युअर ओन करिअर, हावेवर हंबल. इट इज अ रिअल पोझिशन इन द चेंजिंग फॉर्च्यून ऑफ टाईम. बघा, आपले प्लॅन्स, आपल्या योजना ह्यामध्ये रस निर्माण करा, आनंदी व्हा. त्यानंतर तुम्ही जे काही करिअर निवडलेलं आहे ते अतिशय साधं जरी असेल तरीही त्याचा आदर करा, त्यामध्ये रुची निर्माण करा, आनंदी राहा. त्याला कमी समजू नका, कारण कदाचित पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला त्याच्यामुळं अनेक मोठ्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. खूप सारे लोक आपल्यापेक्षा यशस्वी लोकांशी तुलना करून दुःखी होतात आणि त्यांच्यासारखं जगायचा प्रयत्न करतात, पण तसं करू नका. 9वी ओळ बघा. एक्सरसाइज कॉशन इन युअर बिझनेस अफेअर्स, फॉर द वर्ल्ड इज फुल ऑफ ट्रिकरी, बट लेट दिस नॉट ब्लाइंड यू टू व्हॉट व्हर्च्यू देअर इज. बघा, कवी व्यावसायिक आहे म्हणून तो आपल्याला जर व्यवसाय करत असू तर काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ह्याबद्दलही बोलतो. तो म्हणतो की व्यवसाय करत असताना आपण अशा लोकांपासून सावध असलं पाहिजे जे आपल्याला इजा पोचवू शकतात. त्याचबरोबर आपण काही सद्गुणी लोक आहेत त्यांच्यावरही विश्वास ठेवला पाहिजे. हे दोन्ही गोष्टी, नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्यासमोर कवी स्पष्ट करतो. Many persons strive for high ideals and everywhere life is full of heroism.
जेव्हा तुम्ही स्वतःचा विकास करू इच्छिता त्यावेळेला अशा लोकांचं आत्मचरित्र वाचा, चरित्र वाचा, ज्यांनी आयुष्यात यश संपादन केलेलं आहे. तुमच्या लक्षात येईल की त्यांच्याही आयुष्यात चढउतार होते आणि सर्वच गोष्टी आनंदाच्या होत्या अशा नाहीत. तर अशा लोकांच्या सक्सेस स्टोरीज वाचून तुम्ही यश प्राप्त करू शकता. बी युअर सेल्फ, एस्पेशली डू नॉट फेन अफेक्शन. खूप महत्त्वाचं आहे. स्वतःसारखे जगासमोर या, स्वतःला मांडा आणि कुठेही ढोंग करू नका. दुसऱ्याविषयी प्रेम व्यक्त करत असताना खोटं नाटकी प्रेम व्यक्त करू नका. दुसऱ्याचं अंधानुकरण करू नका असं कवी म्हणतो. नायदर बी सिनिकल अबाउट लव्ह, फॉर इन द फेस ऑफ ऑल आर्डिटी अँड डिसएन्चantment इट इज ॲज पेरेनियल ॲज द ग्रास. खऱ्या प्रेमाला शंका घेऊ नका, कारण जगामध्ये खरं प्रेम मिळणं खूप अवघड आहे. जर तुम्ही हे जग बघितलं तर सर्वत्र तुम्हाला नैराश्य दिसेल. आपल्या मनामध्ये आनंद निर्माण करणाऱ्या खूप कमी गोष्टी दिसतील. अशा वेळेला जर चांगली लोक समोर आली तर त्यांचं स्वागत करा, आनंदी राहा, तरच तुमचं आयुष्य सुखी होईल. कारण आनंद हा गवतासारखा असतो. तुम्ही जितका द्याल तितका तो पसरत जातो. टेक काइंडली द काउन्सिल ऑफ इयर्स, ग्रेसफुली सरेंडरिंग द थिंग्स ऑफ यूथ. तुम्हाला जो अनुभव मिळालेला आहे, जेव्हा तुम्ही एका ठराविक वयाशी याल, येऊन ठेपाल, त्यावेळी तुमच्याकडं खूप अनुभवाचा साठा असेल. त्यावेळेला तुम्ही आपल्या तारुण्यात केलेल्या चुका विसरून अतिशय देखणं, वैभवशाली, चांगलं जीवन जगा. कुठेही दुःख व्यक्त करू नका आपल्याविषयी आलेल्या चुकीच्या अनुभवांवर. कधीही आपली चुकीची मतं तयार करून घेऊन दुःखी होऊ नका, तर आनंदी राहा. अनुभवातून तुम्ही सुखी व्हा असं कवी आपल्याला सांगतो. नर्चर स्ट्रेंथ ऑफ स्पिरिट टू शील्ड यू इन सडन मिसफॉर्च्यून. प्रत्येक वेळेला आनंद भेटेल का आयुष्यामध्ये? प्रत्येक वेळेला यश भेटेल का? नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला खूप साऱ्या संकटांनाही सामोरं जावं लागेल. अशा वेळी स्वतःला तयार करा, मनाला खंबीर बनवा आणि कुठलंही संकट आलं तर त्याला खंबीरपणे सामोरं जाण्यासाठी स्वतःला तयार करा. बट डू नॉट डिस्ट्रेस युअर सेल्फ विथ डार्क इमॅजिनिंग्स. मेनी फिअर्स आर बॉर्न ऑफ फटीग अँड लोनलीनेस. उगीचच मनामध्ये काहीही चुकीचे विचार, कल्पना करून भीती निर्माण करू नका, कारण आपण एकाकी आहोत. वेळेला कंटाळा आला, अशा वेळेला आपल्या मनात काही शंका कुशंका निर्माण होतात आणि त्यामुळं आपण दुःखी होतो. तर अशा प्रकारचं दुःख स्वतःच मनातून आपल्या तयार करू नका. बियॉन्ड होलसम डिसिप्लिन, बी जेंटल विथ युअर सेल्फ. काही वेळेला अति शिस्तसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये बोर्डम निर्माण करू शकते. तर त्यासोबत आनंद कसा निर्माण करता येईल ही एक कला आहे, ती शिका. यू आर अ चाइल्ड ऑफ द युनिवर्स, नो लेस दॅन द ट्रीज अँड द स्टार्स. यू हॅव राईट टू बी हिअर. आपले जीवन अर्थहीन आहे असं मुळीच समजू नका. जसं ब्रह्मांडामध्ये इतर गोष्टी आहेत, झाडं आहेत, पशुपक्षी आहेत, तारे आहेत, असे आपणही आहोत. आपणही तितकेच महत्त्वाचे आहोत. म्हणून आपल्या मनामध्ये नैराश्य आणि कमीपणाची, न्यूनगंडाची भावना निर्माण करू नका. And whether or not it is clear to you, no doubt the universe is unfolding as it should. Therefore be at peace with God, whatever you conceive him to be. जगात सर्वच गोष्टी आपल्यासमोर उलगडलेल्या नाहीत. ब्रह्मांड अशा गोष्टींनी व्यापलेला आहे ज्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी अजून गूढ आहेत. म्हणून देवामध्ये विश्वास ठेवा. देव हा खूप साऱ्या स्वरूपात, प्रत्येक धर्मात देवाचं स्वरूप वेगवेगळं आपल्याला दिसेल. म्हणून नेहमी देवावर विश्वास ठेवा आणि आनंदी राहा. अँड वॉट एव्हर युअर लेबर्स अँड एस्पायरेशन्स इन द नॉयझी कन्फ्युजन ऑफ लाईफ, कीप पीस इन युअर सोल. सो वॉट एव्हर लेबर्स अँड एस्पायरेशन्स, तुमचे काहीही ध्येय असतील किंवा काहीही तुमच्या मनामध्ये दुःख असेल, अशा वेळेला गोंधळून जाऊ नका, तर आनंदी राहा, शांत राहा. कारण जरीही जग दिखाव्यांनी भरलेलं असेल, विथ ऑल इट्स शॅम, दिखावे, इतरत्र ड्रजरी अँड ब्रोकन ड्रीम्स,
इट इज स्टिल अ ब्युटिफुल वर्ल्ड, बी चेअरफुल, स्ट्राइव्ह टू बी हॅपी. कवी म्हणतो, जग हे दिखाव्यांनी भरलेलं आहे. सगळं एक प्रकारचं बोर्डम तुम्हाला दिसेल, निरसता आलेली, नैराश्य आलेलं असं हे जग असेल, तरीही हे जग सुंदर आहे. आनंदी राहा, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आता ही कविता प्रोज फॉर्ममध्ये असल्यामुळं एखादा धडा वाचतोय असं आपल्याला वाटेल आणि त्याच्यामुळं कुठंतरी असं लक्षात येईल की राईम रिदम गाण्यासारखं वाटणं असं नसेल, परंतु हे सगळे नियम जो कवी देतो आपल्याला, ह्या सगळ्या नियमांना जर तुम्ही अनुकरण केलं आयुष्यामध्ये तर आनंदी राहू शकतो आपण. आता हा व्यक्ती बिझनेसशी रिलेटेड आहे, म्हणजे मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे आणि त्याच्या बोलण्यामध्ये आपल्याला नियम हे जास्त जाणवतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ट्रान्सलेशन करत असताना एक मर्यादा असते. आपण त्या व्यक्तीच्या विचारांना जशाला तसं समोर ठेवू नाही शकत, पण आपल्याला जे वाटलं, जे समजलं ते निश्चित यशस्वीपणे मांडू शकतो. हा छोटासा प्रयत्न होता. धन्यवाद.